लक्ष्मणपूर गावात एक कोष्टी मोहन साड्या विकून आपले घर चालवत होता. तुम्ही रोज इतक्या वेळ काम करता, मग आज तर रविवार आहे आणि तुमची तब्येत सुद्धा बरी नाही. इतक्या वर्षांपासून रविवारी काम करत आलोय मी, आणि तसेही मला थोडीशी सर्दी झाली आहे, विशेष काही नाही. मोहन ज्या ठिकाणी साड्या विकायचा जवळच एक शेठाचे साड्यांचे दुकान होते. अरे मोहन दादा, इतक्या खराब तब्येतीत सुद्धा साडी विकायला आला आहात? आज रविवार आहे, आज तर घरी आराम केला असता. तुम्हा लोकांसारखे माझ्याजवळ पैसे असते तर मी आवश्यक आराम केला असता. मोहन दादा, जरा नवीन साड्या दाखवा. मला सुद्धा काही रंगीत साड्या दाखवा. हे बघा, या आहेत, या सगळ्या नवीनच साड्या आहेत. ही कितीची आहे? फक्त 250ची. अरे वा, खूपच छान, मला ही आवडली. ही मला द्या. मलाही 2 साड्या द्या दादा. अरे हे काय, सगळे मोहनकडूनच साड्या घेत आहेत. ही साडी तुमच्याकडूनच घेतली होती ना भाऊ? हिचा तर एकाच धुण्यात रंग निघून गेलाय. आता ही साडी परत घ्या आणि माझे पैसे परत करा. अरे आता 400 रुपयात काय साडी जन्मभर चालणार आहे? अरे मोहनकडे फक्त 250 मध्ये साडी आहे, तिचा रंगही जात नाही आणि खूप टिकते. बरोबर म्हणतीयस तू, मी पण आता मोहनकडूनच साडी घेणार. लोक आता आमच्या ऐवजी मोहनकडून साड्या घेत आहेत. शेठजींना याबद्दल सांगावे लागणार. आज तुमची विक्री कशी काय झाली? देवी आईच्या कृपेने सर्व साड्या विकल्या गेल्या. आज देवी आईला काहीतरी छान नैवेद्य दाखव. आज मला शहरात जाऊन दोरे आणावे लागणार, मग नवीन साड्या तयार होतील. शेठजी, आपल्या दुकानात तर कोणी येतच नाही. सगळे म्हणतात की आपल्या दुकानातल्या साड्यांचा रंग निघून जातो आणि साडी लवकर फाटून जाते. जर चांगल्या क्वालिटीचे सामान घेतले तर खूप महाग पडेल. मग फायदा कसा होणार आणि तुम्हा सर्वांचा पगार कसा देणार? ते तर ठीक आहे, पण सगळे त्या मोहनकडूनच साडी घेत आहेत ना, त्याचं काय करायचंय? त्याच्यासाठी माझ्याकडे एक योजना आहे. आजकाल कोणाचा काही भरोसा नाही, तू जरा जवळ येऊन ऐक. शेठजी आपल्या नोकराला काहीतरी समजावून सांगतात. बोल, कसा काय वाटला माझा विचार? त्या मोहनला असे काही खाली पाडू की तो उठण्याचा विचार सुद्धा करणार नाही. नंदा, मी दोरा आणि रंग ठेवला आहे. जेवल्यानंतर दोरा रंगणार. तुम्हाला गरम गरम जेवायला वाढ. तेवढ्यात शेठजी आणि त्याचा नोकर हे मोहनच्या चांगले रंग आणि दोरा या ठिकाणी कमी प्रतीचे आपले सामान ठेवून देतात. काही दिवसांनंतर, अरे मोहन भाऊ, आजकाल आपल्या साड्या एकदम खराब झाल्या. 2 दिवसातच रंग निघून जातो. हो मोहन भाऊ, माझी सुद्धा साडी फाटून गेली. नाही, सध्या तुमच्या साड्यांचा दर घसरलाय. आता मी इथून साड्या कधीच घेणार नाही. अरे असे नका करू ताई, एकदा घेऊन तर बघा. या इकडे या. त्यांच्या साड्या खराब सामानाने तयार झाल्या आहेत. आमच्या साड्यांची किंमत पण कमी आहे आणि क्वालिटी पण उत्तम आहे. घ्या, फक्त 250 रुपयामध्ये साडी. मला ही वाली साडी हवी आहे. मला ही लाल साडी हवी आहे भाऊ. मला सुद्धा लाल रंगाची साडी द्या. आता मोहनच्या साड्यांची विक्री एकदम कमी होते. नंदा, माझ्या साड्यांमध्ये सगळे म्हणतात की रंग उतरून जातो. असे कसे शक्य आहे? याआधी तर असली तक्रार कोणीच केली नाही. हे असं का होतंय? हळूहळू त्यांची स्थिती खराब होते. ऐकताय का? आज घरात खायला काहीच नाहीये. मी काय करू? मी सगळे पैसे साड्यांमध्ये लावलेत. पूर्ण घरात साड्या आहेत. त्या विकल्या सुद्धा जात नाहीये. या त्रासातून तर आता आपल्याला देवी आईच वाचवू शकते. हे देवी आई, मी खऱ्या मनाने तुझी भक्ती केली आहे. आम्हाला या त्रासापासून वाचव देवी आई. तेवढ्यात महादेव म्हणतात, देवी, तुमचा भक्त मोहन त्रासात आहे. त्याची मदत करावी. त्याआधी मला त्याची परीक्षा घ्यावी लागणार आहे प्रभू. त्या दिवशी खूप जोरात पाऊस येतो. त्यात एक म्हातारी स्त्री मोहनच्या घरी येते. माझ्याकडे खाण्यासाठी काहीच नाहीये बाळ.
काही खायला मिळाले असते तर बरे वाटले असते. आमच्या घरात आत्ता फक्त 2च पोळ्या आहे, त्या तुम्ही घ्या आई. आणि हो, तुमची साडी फाटली आहे, मी तुम्हाला नवीन साडी देते. देव तुझे भले करो मुली, माझा आशीर्वाद आहे. देव तुमचे सर्व काही उत्तम करणार. त्या रात्री देवी मोहनच्या स्वप्नात येते आणि म्हणते, मोहन, नीट ऐक. तुझ्या घराच्या मागच्या विहिरीतील पाण्यात तुझ्या सर्व साड्या भिजवून घे. अशाने त्यांचा रंग पक्का होणार, त्या फाटणार नाहीत. आणि हो, जो कोणी ही साडी नेसेल त्याचा पूर्ण आजार बरा होईल. नंदा, नंदा, उठ उठ लवकर. अगं, माझ्या स्वप्नात देवीही आल्या होत्या. मोहन तिला सर्व काही सांगतो. माझ्याच पायांमध्ये खूप दुखत असतं, मग तुमची ही साडी नेसल्यावर मी पण बरी होणार का? या विहिरीच्या पाण्यात भिजवून एक साडी नंदाला देतो. अरे वा, माझे दुखणे तर एकदम बरे झाले. जय देवी आई. मोहन आपल्या सर्व साड्यांना विहिरीच्या पाण्यात भिजवून वाळवून घेतो. साडी घ्या, साडी घ्या, चमत्कारी साडी आहे. एकदा नेसून बघा, सर्व रोग दूर होणार. साडी घ्या, साडी घ्या. नाही नाही मोहन भाऊ, तुमच्याकडून साडी घेऊन मी आधीच हैराण झाले. आता तुम्ही खोटे बोलून साडी विकताय. एकदा घेऊन तर बघा, काम झाले नाही तर पैसे परत द्या. बरं, मग एक साडी द्या, पण मी पैसे नंतर देणार. हरकत नाही, घेऊन जा. माझ्या सासूबाईंच्या मागच्या महिन्यापासून ताप येतोय. खूप डॉक्टर झाले, त्यांनाच नेसून बघते. आत्ता खरे खोटे समोर येणार. ती स्त्री तिच्या सासूला मोहनकडून आणलेली साडी नेसवते. ती त्वरेने बरी होऊन जाते आणि चालू फिरू लागते. मग तर मोहनच्या साड्यांबद्दल सर्व दूर गोष्ट पसरून जाते आणि त्याच्या साड्यांची विक्री वाढून जाते. आता आपली साडी कोणीच घेत नाहीये, सगळे मोहनकडेच चालले आहेत. त्याच्या साड्याकरता सगळे 5,000 पर्यंत सुद्धा द्यायला तयार आहे. काहीतरी तर असलेच पाहिजे या साडीमध्ये, पण काय आहे हे माहीत नाही. हो, मला पण कळत नाहीये. तो त्याच्याकडून एक साडी विकत आण, आपण तपासून बघू. पुढील दिवशी शेठाचा नोकर मोहनच्या साडीच्या दुकानावर जातो. मोहन भाऊ, एक साडी मला पण द्या ना. आज तर सगळ्या ऑर्डरच्या साड्या आहेत. आधी पैसे जमा करा, मग उद्या घेऊन येईन. हे घ्या 200 रुपये. लोकांना 5,000 सुद्धा मिळत नाहीये आणि तुम्ही 200 देताय. तुम्ही आपलेच व्यक्ती आहात म्हणून 1,000 रुपयात देतो. शेठचा नोकर 1,000 रुपये देतो आणि दुसऱ्या दिवशी साडी घेतो. तो साडी शेठाला देतो. शेठ साडी नेसतात. अरे वा, किती छान वाटतंय. मला तर नीट चालता येतंय. गुडघ्यांचं दुखणं दूर झालं. काहीही झालं तरी मला या चमत्कारी साडीचं रहस्य माहीत करावंच लागेल. आता साडी विकून आपल्याकडे खूप पैसे झालेत. याने आपण आता देवी आईचे मंदिर बांधू. तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. शेठ आणि त्याचा नोकर लपून बघतात. मोहन आपल्या सर्व साड्या विहिरीच्या पाण्यात धुत असतो. त्याच्या विहिरीच्या पाण्यात काहीतरी चमत्कार आहे, नाहीतर त्याने आपल्या सर्व साड्या त्यात कशाला धुतल्या असत्या. त्या रात्री मोहनच्या झोपून गेल्यावर शेठ त्याच्या विहिरीतून भरपूर पाणी घेऊन जातात. आता तर हे चमत्कारी पाणी आपल्याकडे पण आहे. मी पण ही साडी तयार करून आता बाजारात 10,000 विकणार. नाही, 1,00,000 विकणार. होय मालक, तुमचा विचार उत्तम आहे. अरे हो, पण आता बोलण्यात वेळ घालवू नको. आपल्याकडे भरपूर पाणी आहे. हे घेऊन जा आणि गोदामातील सर्व साड्या भिजवून टाक. लक्षात ठेव, एक साडी भिजली पाहिजे.
जसेच सेठजींचे लोक ते पाणी साड्यांवर टाकतात, त्या पेट घेतात. अरे सेठजी, हे काय? या पाण्यातून तर पेट्रोल सारखा वास येतोय. आपण साड्यांवर पेट्रोल टाकून दिलंय. अरे अरे, बघता काय? लवकर विझवा विझवा लवकर, नाही तर मी पूर्ण संपून जाणार. पण त्यांच्या पूर्ण गोदामात तो अग्नी पसरतो. वाचवा वाचवा, इथून बाहेर पडा. बघता बघता शेठजींचा पूर्ण गोदाम जळून खाक होतो. मी तर पूर्ण संपून गेलो. देवी दुर्गाच्या अभिशापाने शेठला त्याच्या कर्माचे फळ मिळते आणि मोहन आपला व्यवसाय त्यांच्याच आशीर्वादाने उत्तमरित्या पुढे नेतो.